नमस्कार, मदर्स किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण मसाला शेंगदाणा करणार आहोत। तर आपण हे 2 वाटी शेंगदाणे घेणार आहोत। बघा, मोठे मोठे छान शेंगदाणे, 2 वाटी शेंगदाणे घ्यायचे। तर हे शेंगदाणे असे छान मोठे मोठे घ्यायचे, काही कचरा वगैरे असेल तर काढून घ्यायचा याचा। आता आपण 1 वाटी बेसन घेतले आणि पाव वाटी तांदळाची पिठी घेतली। जर तांदळाची पिठी नसेल तर नुसत्या बेसन मध्ये सुद्धा जमतात, पण तांदळाच्या पिठीने कुरकुरीत होतात म्हणून आपण तांदळाची पिठी टाकणार आहोत। हा मसाला घेतलाय, तिखट, धने, जिरे, बडीशोप, काळे मिरे, चाट मसाला आणि दालचिनी। तर आपण हे कच्चाच मसाला मिक्सर मधून काढायचा याला सगळं। सगळ्यात आधी आपण मसाला तयार करून घेणार आहोत। आता आपण हे फिरवून घेणार आहोत मिक्सर मधून। तर आपण मसाला हा बारीक करून घेतलाय। बघा, हे बेसन पीठ घेतले आपण 1 वाटी आणि पाव वाटी तांदळाची पिठी। तर याच्यामध्ये आपण थोडासा खाण्याचा सोडा घालायचा आणि लिंबू अर्क घालायचं। जर लिंबू असेल तर लिंबू पण पिळून टाकतात, पण हे लिंबू अर्क घालायचे, छान चव येते त्याच्यामुळे। आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। ते सगळं मिक्स करून घ्यायचे। आता आपण पाणी टाकणार आहोत। हे बघा, 1 वाटी पाणी घेतले। जास्त घट्ट करायचं नाही आणि पातळ पण करायचं नाही। घट्ट केलं तर कडक होतील ते, आणि पातळ केलं तर त्याचं पीठ शेंगदाण्यापासून सुटल, त्याच्यामुळे व्यवस्थित पाणी टाकायचं। तर साइडनं फेटायचं, कारण आपण याच्यामध्ये खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि जास्त फेटायचं नाही, थोडंसंच फेटायचं आहे। बघा, अजून थोडं पाणी घालते मी याच्यामध्ये। थोडं अजून, बघा एवढं पाणी उरलंय। तर 1 वाटीला थोडं कमी पाणी लागतं याला। हे बघा, झालं बॅटर तयार पूर्ण। आता याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकणार आहोत। तर हे जे 2 वाटी शेंगदाणे घेतले ते घालायचे याच्यामध्ये। सगळं मिक्स करून घ्यायचं याला। आपण भाजले नाही, कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। आता तेल गरम करायला ठेवायचे। थोडं आपण तिखट घालणार आहोत त्याच्यामध्ये, कलर पण येतो आणि चांगला, आणि चव पण छान येते। तेल गरम करायला ठेवले। गरम झाले, थोडंसं तेल आपण याच्यामध्ये सारणामध्ये घालणार आहोत, याला कुरकुरीतपणा येतो। तेल गरम झाले, आपण आता शेंगदाणे टाकणार आहोत। एक एक टाकायचे, कारण चिटकतात ते एकमेकांना। हे बघा कसे मोकळे मोकळे झालेत, चिटकले नाहीत एकमेकांना। लो फ्लेमवरच आपलं चांगले होतात कुरकुरीत। हे बघा कसे गोल्डन कलरचे झालेत। आता आपण याला काढणार आहोत। हे बघा कसा आवाज यायला मस्त। हा, आपण आता तयार करून घेऊ। मसाला टाकू याच्यावर, कारण गरम असतानाच मसाला टाकायचा आहे आपल्याला। बघा किती छान मसाला लागला, विचित्रासारखे दिसायले की नाही। असेच आता सगळे काढून तयार गरम असतानाच याला मसाला लावून घ्यायचा। तयार झाले आपले शेंगदाणे, क्रंची आणि क्रिस्पी झालेत आपले मसाला शेंगदाणे। अशाच उत्तम घरगुती रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये तुमचा प्रतिसाद कळवा। भेटू पुढच्या रेसिपी मध्ये।